नागपूर जिल्ह्यातील रामटेक, जिथे प्रभू श्रीरामचंद्रांनी काही काळ वास्तव्य केल्याचे मानले जाते, त्या याच ऐतिहासिक रामगड मंदिरावर वैकुंठ चतुर्दशी या निमित्ताने भक्तीचा महासागर उसळणार आहे। सध्या मंदिर परिसर आकर्षक फुलांनी आणि दिव्यांच्या रोषणाईंनी न्हाऊन निघाला आहे। संपूर्ण गड परिसर तेजोमय होत असून दर्शनाकरिता विशेष व्यवस्था केली जात आहे। या खास दिवशी भगवान श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांची विशेष पूजा, अभिषेक आणि महाआरती आयोजित करण्यात आली आहे। नागपूर, भंडारा, MP आणि छत्तीसगडसह विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक 4, 5, 6 असा 3 दिवस कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा होत आहे। या अनुषंगाने दिनांक 4 तारखेला हरिहर भेट म्हणून वैकुंठ चतुर्दशीचा कार्यक्रम असतो। या ठिकाणी बेल तुळशीचा कार्यक्रम त्या दिवशी देवाला अर्पण करण्यात येते। त्यानंतर रात्री 12 वाजता अभिषेक पूजा करून तो कार्यक्रम होत असतो। त्यानंतर दिनांक 5 नोव्हेंबर 2025ला रात्री 12 वाजता त्रिपुरी पौर्णिमेचं आयोजन होते आणि या ठिकाणी मंदिराच्या शिखरांवर चांदीच्या गंगाळांमध्ये त्रिपूर हा प्रज्वलित करण्यात येतो आणि त्यावेळेला भाविक बहुसंख्येने येतात आणि त्याचा आनंद घेतात आणि अशा प्रकारे हा त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव समाप्त होतो। त्यानंतर जी महिनाभरापासून जी काकड आरती सुरू असते त्याचा समारोप सकाळी 5 तारखेला सकाळी 5 वाजता काकड आरतीचा समारोप होईल, अशी भाविकांनी याची नोंद घ्यावी व त्या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे। प्रशासनाने भाविकांच्या सोयीकरिता पाण्याची सोय, वैद्यकीय पथक, वाहतूक नियंत्रण आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे। नगर परिषद आणि पोलीस प्रशासनासोबत स्वयंसेवक देखील दर्शनाचे व्यवस्थापन करतील। रात्रीच्या वेळी विशेष कीर्तन, भजन संध्या आणि दीप प्रज्वलन कार्यक्रम होणार असून या भक्तिमय सोहळ्याकरिता रामटेक नगरी सज्ज झाली आहे। 12 वाजता गडमंदिरातील कळसावरती त्रिपुरी ज्योत पेटवून करण्यात येईल। गेल्या महिनाभरापासून म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशी काकड आरती गडमंदिरात होत असते आणि वैकुंठ चतुर्दशीला विशेष पूजा, ज्या दिवशी हरिहर भेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे भगवान महाविष्णूंना चातुर्मासात शय्येवरनं जागा करून ही सगळी व्यवस्था सुचारूप्रमाणे भगवान शंकरांना देणे असा हा कार्यक्रम असतो। म्हणजेच त्याला आपण हरिहर भेट म्हणतो। म्हणजे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव, अशी त्यांची पूजा वैकुंठ चतुर्दशीला होईल आहे, ज्या दिवशी आपण भगवान महाविष्णूंना बेल वाहत असतो आणि शंकराला तुळस वाहून अशी वैकुंठ चतुर्दशी पूजा इथे होत असते। तसेच रात्री 12 वाजता गणमंदिराच्या म्हणजेच राम मंदिराच्या कळसावरती त्रिपुराची ज्योत पेटवून आपल्या रामटेक येथील उत्सवाची सांगता होईल। श्रीराम मंदिर रामटेक येथे येत्या 5 तारखेला होऊ घातलेल्या टिपूर पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त शहरामध्ये 3 दिवसीय कार्यक्रम असतो। त्या कार्यक्रमामध्ये येत्या 4 तारखेला रामटेकची ऐतिहासिक शोभायात्रा, तसेच 5 तारखेला सायंकाळी श्री रामरथ यात्रा व रात्री श्रीराम मंदिर रामटेक येथे टिपूर पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होतो। मागील 1 महिन्यापासून जे काकड आरतीचे कार्यक्रम सकाळी चालू असते ते आपला टिपूर पौर्णिमेच्या दिवशी संपुष्टात येते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 तारखेला मंडई उत्सव रामटेकमध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो। या सर्व कार्यक्रमासाठी रामटेकमध्ये लगतचे MP, छत्तीसगड, राजस्थान तसेच अनेक पूर्ण भारतातून लाखोच्या संख्येने भक्तगण श्रीरामाच्या दर्शनासाठी रामटेक येथे येतात व या सर्व गर्दीला सांभाळण्यासाठी प्रशासनामार्फत जे पण काही सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाते त्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे दिसून येत आहे व राम मंदिर परिसरातील संपूर्ण जे सोयीसुविधेसाठी व्यवस्था आहे ती पूर्णपणे झालेली आहे।